पुण्यातल्या आदिवासी आंदोलकांशी सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधलेला आहे। पुण्यामध्ये हे विद्यार्थी आंदोलन करतायत आणि त्यांच्या मागण्यांसाठी ते सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। या आंदोलकांशी सुप्रिया सुळेंनी बातचीत जवळजवळ 64,000 विद्यार्थ्यांना 64,000 हां मॅडम आपल्या इथं 22,000 करोड बजेट आपल्या आदिवासी विकास विभागासाठी आहे, परंतु शिक्षणासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही आहे हे असं म्हणतात। शिक्षणासाठी पैसा नाही, बाकी सगळ्या गोष्टींसाठी लाडकी बहिणीच्या निधीसाठी यांच्याकडे पैसा आहे, परंतु आदिवासींच्या शिक्षणासाठी पैसा नाही, आदिवासींच्या नोकऱ्यांसाठी पैसा नाही। मॅडम मला माहिती आहे ना, आदरणीय पवार साहेबांनी आदिवासींसाठी सेपरेट बजेट केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे ना मुख्यमंत्री असताना। त्याच्यामुळे त्या बजेटला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत, कारण का पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सेपरेट बजेट केलं आणि त्या बजेटचे पैसे कशासहितही वापरता येत नाही, ते फक्त आदिवासी समाजासाठीच वापरता येतात। मला थोडंसं अमाऊंट बजेटचं ओव्हर करू दे। आणि माझं म्हणणं आहे की भारत सरकार एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करते, त्याच्याऐवजी आपल्या मुलांना पैसे द्या, ते मोठे मोठे रस्ते उभं करायला जात आहेत आणि एनिवे मला थोडंसं अमाऊंट द्या, म्हणजे मला मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपल्याला बजेट मध्ये पण किती इम्पॅक्ट होईल वगैरे थोडासा आपण अभ्यास करून त्यांना लगेच सांगूया। मॅम तुम्ही जर इथं भेट देता आम्हाला थोडंसं बळीन विद्यार्थ्यांमध्ये तर सुप्रिया सुळे आंदोलकांना सांगतायत की कशा प्रकारे शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी आदिवासींसंदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, ज्या तरतुदी बदलणं कुठल्याही सरकारला शक्य नाही। त्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा आणि त्या संदर्भातले आकडे कळवलेत तर पुढची सगळी आकड्यांची जुळवाजुळव करणं सोपं जाईल, अशा प्रकारे सुप्रिया सुळे बोलताना आपण बघितलं। GR लागू करावा, म्हणजे 2011चा GR लागू करा। तर सुजात आंबेडकर सध्या आपण बघतोय या आदिवासी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे या आंदोलनाकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे विद्यार्थी खरं तर आंदोलन करतायत आणि त्यांच्या काही स्पेसिफिक मागण्या आहेत। या मागण्यांपैकी एक मागणी सरकारनं मान्य देखील केली। राहुल गांधींनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहिलेलं होतं, सोशल मीडियावरून सुद्धा त्यांनी हे आवाहन केलेलं होतं। त्यानंतर आज जी वयोमर्यादेची अट होती ती अट सरकारने मागे घेतली, रद्द केल्याचं जाहीर केलं। मात्र यानंतरही इतर ज्या अटी आहेत त्या अटींसाठी सध्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये सध्या सुजात आंबेडकर पोहोचतेत। आपण ऐकूया ते काय बोलतात। मागण्या एकदम क्षुल्लक आहेत की एक सरकारच्या सीएमच्या नोटिफिकेशनच्या गोष्टी होऊ शकतात, परंतु फक्त त्रास देता येत नाही आणि आदिवासी समाजाला कसा त्रास होईल, लहान त्रास होईल हे अहंकाराने मुद्दे केले जाते। आजच्या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती बाहेर जा, प्लीज बाजूला जा, पत्रकारांना सुद्धा बाजूला जा, प्लीज बाजूला वा, प्लीज हे सचिन आणि शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, एकीकडे सुप्रिया सुळेंनी फोनवरून चर्चा केल्याचं दिसतंय, दुसरीकडे सुजात आंबेडकर आंदोलनात पोहोचलेले आहेत। काय नेमकं घडतंय या क्षणी पुण्यामध्ये? आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आम्ही सरकारशी देखील चर्चा करू, तुमचा जो निधी आहे तो तुम्हालाच मिळवून देऊ असं आश्वासन देखील दिल्याचं पाहायला मिळालं। आणि त्याच्यानंतर सुजात आंबेडकर यांनी सकाळीच निरोप दिला होता की या विद्यार्थ्यांशी येऊन
इथे सगळ्यांची विचारपूस करू आणि चौकशी देखील करू. हो. त्याचप्रमाणे आता ते सुजात आंबेडकर या उपोषण स्थळी आहे ते पोहोचले आहे. काही वेळापूर्वी एका विद्यार्थ्याची तब्येत खालावली होती, त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. सध्या 2 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. एक जो विद्यार्थी होता ज्याला आधीच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तो व्यवस्थित होऊन परत देखील आलाय आणि तो देखील या उपोषणात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजात आंबेडकर हे या सगळ्यांची चौकशी करतायत, त्यांची विचारपूस करतायत आणि एक जी मागणी मान्य झाली आहे त्याबाबत सुजात आंबेडकर काय काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे. अमोल. निश्चितपणे. शिवानी, आमच्यासोबत अशीच फोन लाईनवरून उपस्थित राहा. आपण बघूया आंदोलनाच्या ठिकाणी नेमकं काय चाललंय, तिथला ॲम्बियन्स ऐकूया. सुजात आंबेडकर सध्या बोलत आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही भूमिका मग विद्यार्थ्यांपर्यंत तेवढ्या चांगल्या पद्धतीने पोहोचत नाही. असं थोडं समन्वयाचा आणि संवादाचा थोडा गॅप होतो सर. असं डिपार्टमेंट पोरायला विचारून जर डिपार्टमेंट आणि आपली पोरं आहेत, आपल्याला कुठं लोकांकडे जायचं नाहीये. आणि आम्ही नेहमी म्हणतो याचं होते सर, आज मंत्री आहे उद्या नाही राहिलं. आमची पिढी जी आहे ना शिकणारी, त्या पिढीसाठी चुकीचा मेसेज जाऊ नये, चुकीची सवय लागू नये. आणि चुकीची सवय लागली भविष्यात त्यांना संकल्प जवळ आहे या वर्षा जवळ मिळतो. बाकीच्यांना द्यायचा. तर आपण आहे ना एक साधी भूमिका आपण एक आणि सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून सुप्रिया सुळे आहेत. सुप्रिया सुळेजी, स्वागत आपलं ABP माझावर. आपण आत्ताच आंदोलकांची व्हिडिओ कॉलवरून चर्चा केली आणि त्या सगळ्याचं प्रसारण देखील आम्ही दाखवलेलं आहे. सध्या हे लोक हे पाहत आहेत. काय नेमकं आपलं बोलणं झालं आणि कशा प्रकारे या सगळ्या मुलांचे प्रश्न सुटू शकतात, कुठल्या दिशेने हे सगळं आंदोलन चाललंय असं सध्या आपण पाहता? 2 बेसिक मागण्या आहेत. या आपल्याला आठवत असेल, आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आदिवासी समाजासाठी वेगळं बजेट स्थापन केलं. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे आदिवासींसाठी एक वेगळं बजेट या राज्यात आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 2 या मुलांची मागणी काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सरकारच्या काळात 2011 साली जो GR काढलाय तो इम्प्लिमेंट करा, एवढीच मागणी आहे. त्याच्यात या सरकारनी, आत्ताच्या सरकारनी त्याच्यात काल काही बदल केले आहेत आणखीन. आणि त्याच्यामुळे या मुलांची एवढीच मागणी आहे की हे करावं. मला एक कळत नाही, जर हे सरकारचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, तो एक कोल्हापूरचा रस्ता द्यायला आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब आणि बंटी दादा वगैरे विरोध करतायत. त्याचा जो रस्ता कोणी मागत नाहीये त्याच्यासाठी करोडो रुपये वाया घालवण्याची या सरकारची तयारी आहे. पण मूलभूत सुविधा म्हणजे शिक्षण आणि आरोग्य, आणि अमरावतीला काय झालंय तुम्ही सगळ्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने कव्हर केलं. त्यानंतर ह्या मुलांचं आंदोलन, आता ह्याला पैसे द्यायचे कारण जो रस्ता कोणी मागत नाहीये त्याला एवढा मोठा कारण नसताना खर्च करायचा, किती असंवेदनशीलपणा. आणि आपली मुलं आहेत ना, आपल्या मुलांसाठी जर आपण करायचं नाही तर कुणासाठी करायचं? निश्चितपणे. सुप्रियाजी, गेल्या 12-13 दिवसांपासून हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतायत आणि सरकारला याची दखल घ्यायला सुद्धा इतके दिवस लागलेले आहेत. राहुल गांधींनी पत्र लिहिलं, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला, आता सगळे नेते या ठिकाणी यायला लागलेले आहेत. मात्र आज ज्या प्रकारे सरकारने वयाची अट फक्त रद्द केलेली आहे, इतर कुठल्याही गोष्टींवर अजून काही निर्णय झालेला नाहीये. ज्या प्रकारे सरकारचा ॲटिट्यूड दिसतोय हे आंदोलन हाताळण्याचा, याविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, हे काय नवीन नाहीये. तुम्ही ह्याच सरकारची मानसिकता आपल्याला दिसते. दिल्लीमध्ये ते CJPचं तुम्ही बघितलं, जंतर मंतरला एवढं मोठं आंदोलन झालं, पाल पेलेटगंज पर्यंत पोहोचलं. तर त्यांनी जर धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा आधीच घेतला असता तर ही वेळच आली नसती ना. असंवेदनशीलपणा. माझं म्हणणं आहे, मुलांच्या बाबतीत कसलं कॉम्प्रोमाइज हो? ही मुलंच पुढचा देश घडवणार आहेत, चालवणार आहेत. तर ज्या मुलांसाठी, आणि काय मुलं मागतायत, ते काय मोठा रस्ता वगैरे काहीच मागत नाहीयेत. यांना मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करायला या सरकारकडे पैसे आहेत, पण मूलभूत सुविधा, शिक्षण हा आपला अधिकार आपल्या संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला आरोग्य सेवा, ह्या गोष्टी बेसिक अम्युनिटीज ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, त्याच गोष्टीसाठी हे सरकार जर म्हणतंय त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत,
तर द्या ना आमच्या लेकरांना. आणि शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांना न्याय द्यायचा नाही तर कुणाला द्यायचा? निश्चितपणे सुप्रियाजी, आर्थिक मागण्या तर आहेत, म्हणजे त्याच्यासाठीच्या आर्थिक तरतुदी आहेत, मात्र आर्थिक नसणाऱ्या सुद्धा इतर अशा अनेक मागण्या आहेत ज्याच्यावर सुद्धा अजून कुठलीही सहमती असलेली दिसत नाहीये. त्याच्यामध्ये केवळ वयोमर्यादेची जी अट होती ती तर सरकारने रद्द केली, मात्र जी स्थानिक टक्केवारीची अट आहे, त्यानंतर त्यांना मध्यवर्ती भागामध्ये हे वसतिगृह हवं आहे, या सगळ्यासारख्या ज्या आर्थिक नसणाऱ्या गोष्टी आहेत, आरोग्याशी संबंधित काही गोष्टी आहेत, यांच्यासुद्धा अंमलबजावणीत किंवा या मागण्या पूर्ण होण्यात सुद्धा का अडथळे येत असावेत? म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारने आपल्या मुलांना बोलवून घ्यावं, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी. काल एक राऊंड झालाय, पण प्रशासन, मला एक सांगा, त्यांच्याकडे इलेक्शन असलं आणि त्यांचा एक कॅन्डिडेट जेव्हा एक सीट मागे घेत नाही तेव्हा चार्टर प्लेन, मोदीजींनी सांगितलंय चार्टर प्लेन आणि चार्टर हेलिकॉप्टर करायचं नाही, तरी ह्या सरकारमधले लोक चार्टर प्लेन आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात सगळीकडे स्वतःच्या स्वार्थासाठी. मग जेव्हा आपली आदिवासी मुलं, कोणी असते तरी ती मुलंच आहेत, त्या मुलांच्या साठी हे ह्यांना एखादा चार्टर प्लेन घेऊन जायला काय अडचण आहे या सरकारला? एरवी एवढे पैसे वाया घालवतात, आपण टॅक्स भरतो, त्याचे सगळे बेनिफिट्स सरकार घेतं, मग आता काय अडचण आहे? आदिवासी खरं म्हणजे सुप्रियाजी, हे सगळे प्रश्न आहेतच आणि तुम्ही आता त्यांच्याशी, विद्यार्थ्यांशी, आंदोलकांशी संवाद साधलाय. तुमची भूमिका आता काय असणार आहे? तुम्ही यासाठी पुढाकार घेणार आहात का? कोणाशी बोलणार आहात का? काय तुमची पुढची भूमिका? मनाली भिलारे माझ्या सहकारी आहेत, मनाली भिलारे, त्या मनाली तिथेच आहेत मुलांबरोबर, त्या तिथेच थांबणार आहेत. आणि माझी विनंती आहे, मगाशी योगायोगाने एका चॅनलवर ते मंत्री, आदिवासी मंत्री आणि मी, आमची भेट झाली फोनवरून, मी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही मुलांना बोलून द्या. हा काय राजकारणाचा विषय नाही हो, पण थोडा संवेदनशीलपणा दाखवून तुम्ही मुलांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या. आणि आपलीच मुलं आहेत ना, हे सरकार विरुद्ध मुलं ही कुठली नाही, आपली मुलं आहेत ना, आपली पोटची पोरं आहेत. ही आता हिंना न्याय द्यायचा नाही तर कोणासाठी? मग काय करायचं आहे सरकार आणि काय करायची आहे सत्ता? तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करून रस्ते बनवता, ते चालतं, पण आपल्या मुलांसाठी तिथे तुम्ही मुलं आंदोलनाला बसली आहेत तर प्रशासनाने कुणाला पाठवायला नको तिथे अर्जंटली? निश्चितपणे, म्हणजे सरकारच्या प्रायोरिटीवर तुम्ही सवाल उपस्थित करत आहात आणि सरकारने जर पैसा, आपल्याकडे तिजोरी मजबूत आहे असे दावे करत असेल सरकार, तर या मुलांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत असाही सवाल तुम्ही करताय. धन्यवाद सुप्रियाजी, आपण ABP माझाशी बोललात आणि ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.